चार प्रश्न संपवलेले आहेत, ज्यामध्ये पहिला सेक्शन आहे लँग्वेज स्टडी, ज्याच्यावरच्या सर्व ऍक्टिव्हिटी 10 पैकी 10 मार्क्स कशा मिळवायच्या त्या बघितलेल्या आहेत. क्वेश्चन नंबर 2 मध्ये टेक्स्चुअल पॅसेजेस, दोन पॅसेज विचारले जातात 10 मार्काला, 20 मार्कांसाठी. तो आपण परिपूर्ण केलेला आहे. त्याच्या ऍक्टिव्हिटी कशा सोडवायच्या, कशा वाचायचा, कसे उत्तर लिहायचे ते समजून घेतलंय. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 पोएट्री सेक्शन वरचा आहे कविता, तो आपण समजून घेतला. कशा दोन कविता सोडवायच्या, कसे जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे. त्यानंतर क्वेश्चन 4 जो आहे जो नॉन टेक्स्चुअल पॅसेज, पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा आणि त्याला जोडून बी आहे समरी 15 मार्कांसाठी, म्हणजे 10 अधिक 5 अशा पद्धतीने तिथे जास्तीत जास्त मार्क. पण आता इथे आपण क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7 हे एकत्रित आपण बघतोय. जो घटक आहे तो रायटिंग स्किल अंतर्गत क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6, आणि शेवटचा क्वेश्चन नंबर 7 जो आहे तो स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत येतो, ज्याच्यामध्ये फक्त ट्रान्सलेशन आहे. तर आपण इथे एकत्रित बघूया काय आहे. क्वेश्चन नंबर 5 हा आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. रायटिंग स्किल, रायटिंग स्किल म्हणजे काय, लेखन कौशल्य किंवा लेखन विभाग. लेखन कौशल्यामध्ये विविध घटक येतात, ज्यामध्ये क्वेश्चन 5 ए मध्ये लेटर रायटिंग येतं, बी मध्ये डायलॉग रायटिंग किंवा स्पीच रायटिंग येतं, क्वेश्चन 6 ए मध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर येतं, नॉन व्हर्बल टू व्हर्बल और व्हर्बल टू नॉन व्हर्बल. त्या पद्धतीने न्यूज रायटिंग, स्टोरी रायटिंग अशा पद्धतीने विविध ऍक्टिव्हिटी आपल्याला विचारल्या जातात. परंतु आपल्याला परीक्षेमध्ये काय लिहायचं आहे या संबंधाने आपण तयारी केलेली आहे. त्याची मी तुम्हाला उदाहरणं पण दिलेली आहे. त्याच पद्धतीने फक्त जे काही बदल करायचे तेवढे तुम्ही बदल करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल आपण बघूया पहिल्यापासून. क्वेश्चन नंबर 5 ए आपल्याला लेटर रायटिंग. लेटर रायटिंग हे दोन प्रकारचे आपल्याला दिलेले असतात, फॉर्मल आणि इनफॉर्मल. तो परिपूर्ण प्रश्न वाचून घ्यायचा, जिथे पहिलंच सांगितलं असतं इमॅजिन. इमॅजिन म्हणजे हे पत्र तुम्हाला खरं लिहायचं नाहीये, रिअल लिहायचं नाहीये, ते पत्र तुम्हाला इमॅजिन म्हणजे कल्पना करून लिहायचं आहे. ते कल्पना करून लिहायचं म्हणजे जिथं तुम्हाला पत्र लिहिणाऱ्याचं नाव म्हणजे सेंडर्स नेम दिलं जाईल, सेंडर्स ऍड्रेस दिला जाईल, तेच नाव आणि तोच पत्ता येणं गरजेचं आहे. जर ते लिहिलं नाही तर ते पत्र चुकेल. जर दिलं नसेल तर तुम्ही स्वतःचं जो सोपा नाव आणि पत्ता असेल, नाव म्हणजे काय लिहायचं ABC किंवा XYZ, आणि पत्ता तुम्हाला मी जो सांगितलेला आहे तोच लिहायचा. जियाला कॅपिटल लेटर्स, फुल स्टॉप, कोमा, डॅश याला अत्यंत महत्त्व आहे ते लिहित असताना. जसं परीक्षेमध्ये दिलं असेल त्याच पद्धतीने तिथे लिहिणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं त्याच्या खाली काय आहे ते डेट, तारीख. ती तारीख त्या दिवसाची तुम्हाला जशी लिहायला सांगितली त्या पद्धतीने लिहायची. फॉर एक्झाम्पल 1 मार्च, एकच्या डोक्यावर एसटी लिहायचा, 1 मार्च, एम कॅपिटल, नंतर कोमा द्यायचा, शेवटी 2025 फुल स्टॉप. नंतर एक ओळ सोडायची. आणि सर्वात महत्त्वाचं या गोष्टी लक्षात घ्या, लेटर रायटिंग मध्ये सर्व गोष्टी तुम्हाला डाव्या बाजूने सुरुवात करायच्या आणि प्रत्येक पॅराग्राफ नंतर, प्रत्येक पॉइंट नंतर एक एक ओळ सोडायची. ते सर्वात महत्त्वाचं आहे. जर ते फॉर्मॅट जर चुकलं तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. पत्र इनफॉर्मल लेटर का लिहायचं आहे तुम्हाला मी यापूर्वी सांगितलेलं आहे. जे सोपं आहे, ज्यात जास्त मार्क्स मिळतील आणि ते पत्र आपल्या कुटुंबातील सदस्यांना लिहिले जातात. फॉर एक्झाम्पल फादर, मदर, ब्रदर, सिस्टर किंवा तुमचे सन, डॉटर, फ्रेंड, नेफ्यू, नीस किंवा तुमचा ग्रँडफादर, ग्रँडमदर, अंकल, अंट, नेबर एवढ्यांना ते पत्र दिलेले असतात आणि ते पत्र लिहायला सोपे असतात. पहिलं सेंडर्स ऍड्रेसिंग, नंतर सेंडर्स नेमिंग, सेंडर्स ऍड्रेसिंग, त्यानंतर डेट येईल, नंतर एक ओळ सोडली जाईल, नंतर माय डिअर फ्रेंड काय नाव दिलं असेल ते लिहा, त्यानंतर एक ओळ सोडा, पुन्हा पत्राची सुरुवात आहे. आय गॉट युअर लेटर टुडे, आय फेल्ट व्हेरी ग्लॅड टू रीड इट, आय एम हॅपियर, डोंट वरी अबाउट मी. 4 वाक्य तुमची पत्राची सुरुवात जशी तशी लिहा. इथे पॅराग्राफ स्पेस सोडायचा नाहीये हे लक्षात घ्या. त्यानंतर पुन्हा एक ओळ सोडायची. दुसरा आणि तिसरा पॅराग्राफ जो आहे तो कसा लिहायचा आहे तुम्हाला त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला जे मुद्दे दिले असतील त्याच्यावरून तुम्हाला
3-3, 4-4 वाक्याचा 2 परिच्छेद तुम्हाला लिहायचे आणि पुन्हा प्रत्येक पॅराग्राफ नंतर एक ओळ सोडायची आणि शेवटचा चौथा पॅराग्राफ तुम्हाला 2च वाक्याचा दिलेला आहे. तो काय? विथ लव्ह अँड बेस्ट विशेष हा वीज सोडू आणि शेवटी पुन्हा 2 ओळी सोडा आणि शेवटी काय म्हणा? युअर्स लव्हिंगली, वाय कॅपिटल, एल कॅपिटल, नंतर कोमा द्या आणि वरती जे नाव लिहिलेलं आहे सेंडर्स नेम म्हणून तेच खाली तुम्ही सिग्नेचर म्हणून तिथे ते लिहायचं आहे. अशा पद्धतीने तुमचं काय येणार आहे? लेटर रायटिंग, इन्फॉर्मल लेटर तुम्ही काही फॉर्मॅट पाठ करून आणि काही मनाने लिहून तिथे जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला मिळवायचे. तिथे 5 पैकी जास्तीत जास्त मार्क्स मिळवायला संधी आहे. त्यानंतर दुसरा आहे बी मधला B1 डायलॉग रायटिंग किंवा स्पीच. तर या डायलॉग रायटिंग मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायला संधी आहे. कशी? त्यामध्ये ABC 3 भाग दिले जातात. एक म्हणजे तुम्हाला डायलॉग ऑलरेडी दिले जाते त्याचा क्रम लावायचा. ते क्रम लावताना पहिला प्रश्न, नंतर उत्तर, पुन्हा दुसरा प्रश्न, त्याचं उत्तर, असा क्रम लावायचा. नंतर बी मध्ये काय? डायलॉग मध्ये बी मध्ये काय? तुम्हाला प्रश्न दिला जाईल, त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. पुन्हा प्रश्न दिला जाईल, पुन्हा उत्तर लिहायचं आहे. झालं. बी मध्ये 1-1 मार्काला आणि शेवटचा सी मध्ये 3 मार्काला डायलॉग काय? तुम्हाला एक विषय दिला जाईल आणि 2 व्यक्तींची नावं दिली जाईल आणि त्यानुसार तुम्हाला तो डायलॉग लिहायचा आहे. तो डायलॉग लिहिताना प्रथम एक व्यक्ती काय म्हणेल? गुड मॉर्निंग. दुसरा काय म्हणेल? पुन्हा गुड मॉर्निंग किंवा वेलकम. पुन्हा पहिला व्यक्ती काय म्हणेल? हाऊ आर यू. पुन्हा तुम्ही म्हणाल फाईन आणि नंतर त्या विषयाच्या अनुषंगाने 2 वाक्य लिहा. शेवटी काय म्हणा? थँक्यू. अशा पद्धतीने डायलॉग रायटिंग तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स मिळवून देणारे ऍक्टिव्हिटी आहे. पुढे स्पीच आहे. स्पीच मध्ये देखील एक विषय दिला जाईल. प्रथम टायटल लिहायचं असतं, नंतर त्या स्पीचची सुरुवात म्हणजे भाषणाची सुरुवात असते ती लिहायची असते. नंतर तुम्हाला जे मुद्दे दिले जातील त्यानुसार 2 परिच्छेदामध्ये तुमचं भाषण तयार झालं पाहिजे आणि शेवटी काय म्हटलं पाहिजे? थँक्यू. अशा पद्धतीने तुम्ही स्पीच. परंतु इथे डायलॉग रायटिंगला जास्त मार्क्स मिळायला संधी आहे. म्हणून लेटर रायटिंग 5 आणि डायलॉग रायटिंग 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये 10 पैकी 10 मार्क्स मिळायला इथे मोठी संधी आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 रायटिंग स्किल अंतर्गतच आहे. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर नॉन व्हर्बल टू व्हर्बल. म्हणजे नॉन व्हर्बल म्हणजे काय? तुम्हाला एक चार्ट दिला जाईल किंवा पाय चार्ट दिला जाईल, टेबल दिला जाईल किंवा एखादी आकृती दिली जाईल. त्या आकृतीवरून तुम्हाला 2 परिच्छेदामध्ये तुम्हाला ते डिस्क्रिप्शन म्हणजे काय करायचं? वर्णन करायचं असतं. पण हे करत असताना त्याला टायटल देणं महत्त्वाचं आहे, कारण टायटलला 1 मार्क्स आहे आणि तुम्ही जे डिस्क्राइब कराल, वर्णन कराल, त्याला 4 मार्क आहे. म्हणून टायटल अत्यंत महत्त्वाचं आहे. टायटल कसं द्यायचं असतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ते जे पॉइंट असतात त्याच्यामध्ये टायटल दडलेलं असतं. किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल तुम्हाला एक परिच्छेद दिला जाईल ऑलरेडी वर्णन केलेला, त्यावर तुम्हाला एक आकृतीमध्ये ते पॉइंट्स मांडायचे असतात. त्यामध्ये पाय चार्ट असेल, ट्री डायग्राम असेल किंवा टेबल असेल, अशा पद्धतीने दिलेले असेल किंवा डायरेक्टली टेबल दिला असेल, तुम्हाला फक्त रिकाम्या जागा भरायच्या असतात. अशा पद्धतीने इथे जो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे, माहितीचं स्थानांतरण म्हणजे वर्णनात्मक करून याच्यावर असं किंवा याच्यामध्ये काय असतं ते दिलेलं असतं इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. त्यानंतर त्याच्यामध्ये B2 जो आहे त्यामध्ये 2 आहे, न्यूज किंवा स्टोरी रायटिंग. न्यूज मध्ये तुम्हाला ऑलरेडी हेडलाईन दिली जाते. हेडलाईनच्या नंतर तुम्हाला काय लिहायचं असतं? तुमचं हेडलाईन लिहायची असते. म्हणजे न्यूजची जी टायटल असतं तेच हेडलाईन लिहिलं तरी चालेल. त्यानंतर डेटलाईन असते ज्यामध्ये रिपोर्टरचं नाव, ठिकाण आणि तारीख लिहायची असते. त्यानंतर इंट्रोडक्शन, थोडक्यात जो मुद्दा आहे, टायटल आहे त्याचे 2-3 वाक्यात इंट्रोडक्शन थोडक्यात लिहायचं असतं आणि नंतर पुढे कंटिन्यू ती न्यूज करायची असते. परंतु इथे न्यूज लिहायला अवघड असेल तर पुढे मी सांगितलेले स्टोरी रायटिंग. स्टोरी रायटिंग हा अत्यंत म्हणजे घडलेली घटना
जी गोष्ट स्वरूपात तुम्हाला सांगायची असते आणि ही नेहमी पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळात सांगायची असते, जिथे ऑज, वेअर, हॅड या वाक्यात शब्दांचा प्रयोग करायचा असतो. म्हणजे ती घटना घडून गेली. हे सोपं काय, तुम्हाला इथे टायटल द्यायचं असतं प्रथम, आणि टायटल कसं द्यायचं, तुम्हाला त्या स्टोरीची सुरुवात ऑलरेडी 2-3 वाक्य